झिपूर तू तुला का सांगितले रे आणि तसं तेच करायला रे. का गाई काय झालं? किती बोलायचं ना, किती फोन लावायचं सारखं ये म्हणून. किती वेळा सांगितले आमचं यांनी ऐकत नाही. तरी पण मी आणि दादा तुला पैसे पाठवतेस की उगाच सारखं सारखं फोन करून पिडू नको. झिपूर तू तुला का सांगितले रे आणि तसं तेच करायला रे. किती वेळा सांगितलं, किती दारू पण सगळं प्रश्न सुटतोच का. बाप दारू पण गेला तुला माहिती आहे. तू पण त्याच वेळा गेलायस. काय करू मम्मी, दोघ जण मोठे भाऊ तुला एकटीला माझ्या जीवावर सोडून गेले, पण तूच माझ्यासाठी सर्वस्व आहेस. काय करू मी? पण तू दारू पण स्वतःचा शिका उद्ध्वस्त ठेवलाय बा. काय सांगू आई, मला तुला अशा अवस्थेत बघवत नाही का, मला टेन्शन येते म्हणून मी या दारूच्या नादाला लागते. आणि तसं पण तुला जर काय झालं तर मी कुणाच्या जीवावर जगणार? बेडाच रे तू. तू माझी सेवा करतो हेच माझं भाग्य आहे. तू जर सेवा करते तर आधार नाही, काळजीन मरण नाही. ज्या सांगून कास करतोस त्याच गोष्टी शोभत नाही बाया. तू जर असा म्हणला तर मी पण म्हणून जाईल बाया. माफ करा आई मला, मी एकटा पडलो होतो, खचलो होतो म्हणून मी या दारूच्या नादाला लागलो. पण तुझे शब्द आज माझ्या काळजाला लागले. आजपासून मी या वाईट वळणाला कधीच लागणार नाही. आणि मला आज एक गोष्ट कळाली की दारू हा टेन्शनचा पर्याय कधीच नसतो. तू आहेस म्हणून मी आज जिवंत आहे, आणि माझा जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत मी तुला काहीच होऊ देणार नाही. हे माझं वचन आहे तुला. संकटाच्या वेळी व्यसन हा आधार नसून तो एक सर्वात मोठा अडथळा आहे. आईची माया ही जगातील सर्वात मोठी ताकद आहे, जी कोणत्याही व्यसनावर सहज मात करू शकते.